Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 20 एप्रिलचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। बघूयात प्रश्न क्रमांक पहिला। ITCM या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, APJ अब्दुल कलाम बेट ओडिशा। यासंबंधीची अधिक माहिती बघा। स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्र याचं नाव आहे ITCM। याची चाचणी घेण्यात आली होती APJ अब्दुल कलाम बेट चांदीपूर ओडिशा। दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी ही चाचणी घेण्यात आलेली आहे। लांब पल्ल्याचे सबसॉनिक क्षेपणास्त्र आहे हे आणि याची निर्मिती केलेली आहे एरोनॉटिक्स डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट। हे नाव महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। मारक क्षमता आहे 1500 किलोमीटर आणि वाहक क्षमता आहे 200 ते 300 किलोग्रॅम। यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात। स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्र ITCMची नुकताच चाचणी करण्यात आली, ते ठिकाण महत्त्वाचं आहे। सोबतच ही दिनांक लक्षात ठेवा, कारण ही दिनांक येऊ शकते। याची निर्मिती कोणी केली असा एक प्रश्न येऊ शकतो। आणि मारक क्षमता आणि वाहक क्षमता जर 4 लाईन क्वेश्चन आला तर त्यासाठी महत्त्वाचा आहे। प्रश्न क्रमांक 2, स्कायट्रॅक वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डनुसार जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाच्या यादीत कोणत्या विमानतळाने अव्वल क्रमांक पटकावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ। यासंबंधीची अधिक माहिती बघा। स्कायट्रॅक वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड यामधील जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ बघा। 1 नंबरला आहे हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा कतार। 2 नंबर आहे चांगी विमानतळ जे की सिंगापूरचं आहे। या विमानतळाचं विशेष म्हणजे यांनी मागील 12 वर्षामध्ये सलग प्रथम क्रमांकावर होते हे विमानतळ आणि यांना ओव्हरटेक करून 13व्या वर्षी हमाद हे आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे। 3 नंबरला आहे सियोल इंचियोन जे की दक्षिण कोरियाचं विमानतळ आहे। 4 नंबरला आहे हानोडा विमानतळ जे की टोकियो जपानचं आहे आणि 5 नंबर आहे नरिता विमानतळ जपान। येथे तुम्हाला 2 विमानतळ लक्षात ठेवायचे आहेत, एक म्हणजे हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ। आता भारतातील विमानतळ बघा। जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारतातील 4 विमानतळाचा समावेश आहे, तर 50 मध्ये एका विमानतळाचा समावेश आहे। हे 4 विमानतळे बघा। 1 नंबरला आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली आणि यांचा जागतिक क्रमांक आहे 36वा। 2 नंबरला आहे बंगळुरू विमानतळ जागतिक क्रमांक 59। 3 नंबर आहे हैदराबाद विमानतळ जागतिक क्रमांक 61 आणि 4 नंबरला आहे मुंबई विमानतळ ज्यांचा जागतिक क्रमांक आहे 95। येथे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या। जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत भारतातील किती विमानतळाचा समावेश आहे, तर 4। आणि प्रथम क्रमांकाचं विमानतळ कोणतं आहे, तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यांचा जागतिक क्रमांक पण लक्षात ठेवा। जर तुम्हाला असा प्रश्न आला जगातील सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत महाराष्ट्रातील कोणत्या विमानतळाचा समावेश आहे, तर मुंबई असेल आणि मुंबईचा जागतिक क्रमांक पण लक्षात ठेवा। समोरचा प्रश्न बघा आता। प्रश्न क्रमांक 3, मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, पैठण छत्रपती संभाजीनगर। यासंबंधीची अधिक माहिती बघा। मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन या संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे 20 एप्रिल 2024ला। ठिकाण आहे पैठण छत्रपती संभाजीनगर। संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर दासू वैद्य जे की प्रख्यात कवी आहेत त्यांची निवड करण्यात आलेली आहे, तर उद्घाटन अंबादास जोशी जे की गोव्याचे लोकायुक्त आहेत त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि स्वागत अध्यक्ष म्हणून भास्करराव आर्वीकर यांची निवड करण्यात आलेली आहे। येथे तुम्हाला एकच प्रश्न जास्त करून अपेक्षित आहे, ते म्हणजे मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं, कारण की जे पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन होतं ते पण याच वर्षी आयोजित करण्यात आलं होतं। त्यावर अधिक माहिती बघा। पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन दिनांक 12 जानेवारी 2024ला याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याचं पण ठिकाण पैठण छत्रपती संभाजीनगरच होतं। संमेलन अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुरेश सावंत जे की बालसाहित्यिक होती त्यांची निवड करण्यात आली होती। उद्घाटन दीपक नागरगोजे आणि स्वागत अध्यक्ष म्हणून संतोष तांबे यांची निवड करण्यात आली होती।
एका वर्षातील हे दुसरं संमेलन आहे, त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि प्रश्नाचं ठिकाण विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. तरीही तुम्ही दोन्ही संमेलनाचे अध्यक्ष लक्षात ठेवा. खास करून जे पहिलं मराठवाडा बाल साहित्य संमेलन आहे याचे अध्यक्ष तुम्ही पाठ करून ठेवा, कारण यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 4. नुकताच निधन झालेल्या मीना चंदावरकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ होत्या त्या. यांच्या संबंधीची अधिक माहिती बघा. मीना चंदावरकर यांचं निधन झालेलं आहे 17 एप्रिल 2024ला आणि त्या 85 वर्षीय होत्या. क्षेत्र आहे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ. मूळच्या पांगरड गाव जे होतं त्यांचं, जे की कोकणात आहे, त्या गावच्या होत्या. त्यांचं गाव लक्षात ठेवा. वाडिया महाविद्यालय जे पुण्याचं आहे यामधून त्यांनी कला शाखेची पदवी संपादित केली होती. त्यांचा विवाह ज्येष्ठ संगीतकार पंडित भास्कर चंदावरकर यांच्याशी झाला होता. पुण्यातील अभिनव विद्यालयात त्या शिक्षिका पण होत्या. यांच्यावरचे अपेक्षित प्रश्न बघा. मीना चंदावरकर यांचे नुकताच निधन झाले. त्या किती वर्षीय होत्या? तर 85 वर्षीय. कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? त्यांचं गाव लक्षात ठेवा. त्यांनी कोणत्या शाखेची पदवी घेतलेली आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या देशात माउंट रुआंग ज्वालामुखीचा उद्रेक झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, इंडोनेशिया. यासंबंधीची अधिक माहिती बघा. माउंट रुआंग ज्वालामुखी उद्रेकाचं ठिकाण आहे सुलावेसी बेट, इंडोनेशिया. दिनांक 17 एप्रिल 2024ला या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. 2018मध्ये अनाक क्राकाटाऊ या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यामुळे सुमित्रा आणि जावा या किनारपट्टीवर सुनामीच्या लाटा पण आल्या होत्या, हे पण लक्षात ठेवा. यावर तुम्हाला एकच प्रश्न अपेक्षित आहे की या ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या ठिकाणी झाला, किंवा एक बेट विचारतील की नुकताच या बेटावर या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे आणि हे बेट कोणत्या देशातील आहे? तर इंडोनेशिया. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 6. भारतीय हवाई दलासाठी फायटर जेट विमानाच्या इंजिनची निर्मितीसाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, अमेरिका. यासंबंधीची अधिक माहिती बघा. भारतीय हवाई दलासाठी फायटर जेट विमानाच्या इंजिनची निर्मिती भारत आणि अमेरिका हे संयुक्तपणे या इंजिनची निर्मिती करण्यात येणार आहे. ही घोषणा भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2023मध्ये केली होती. हा सामंजस्य करार जनरल इलेक्ट्रिक म्हणजेच GE आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स या दोघांनी मिळून केलेला आहे. या अंतर्गत F-415 फायटर जेट इंजिनची निर्मिती करण्यात येणार आहे आणि भारतात ही निर्मिती GE एरोस्पेसची इंजिने तयार करण्यात येणार आहे. या इंजिनचा वापर तेजस लाईट कॉम्बॅक्ट प्रकारच्या MK2 या विमानात करण्यात येणार आहे. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. भारतीय हवाई दलासाठी फायटर जेट विमानांच्या इंजिनची निर्मिती करण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर अमेरिका. हा सामंजस्य करार कोणाकोणात झाला? तर ते दोन्ही नावं लक्षात ठेवा तुम्ही, जनरल इलेक्ट्रिक्स आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स. या अंतर्गत कोणत्या फायटर जेट इंजिनची निर्मिती करण्यात येणार आहे? तर F-415. हे खूप महत्त्वाचं आहे. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 7. आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, ममताजी सागर. यासंबंधीची अधिक माहिती बघा. जागतिक साहित्य पुरस्कार 2024 ममताजी सागर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार जाहीर कोण करतं बघा? वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ रायटर्स म्हणजेच WOW यांच्यामार्फत हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. ममताजी सागर या कन्नड कवयित्री आहेत, प्रसिद्ध नाटककार आहेत आणि शिक्षणतज्ज्ञ पण आहेत. त्यांचे कविता संग्रह किंवा काव्यसंग्रह बघा. कडा नवलिया हेज्जे जे की 1992ला प्रकाशित झाले होते, हे त्यांचा पहिला संग्रह आहे आणि हा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड, फुटस्टेप्स ऑफ द वाईल्ड पिकॉक हा पण 1992ला प्रकाशित झाला होता. नदिया नरीना तेवा हा 1999ला प्रकाशित झाला होता आणि लपवा आणि शोधा म्हणजेच हाईड अँड सीक हा 2014ला प्रकाशित झालेला होता. येथे अपेक्षित प्रश्न बघा.
जागतिक साहित्य पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? ममताजी सागर. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या असा एक प्रश्न येऊ शकतो. आणि त्यांचे काव्यसंग्रह लक्षात ठेवा, खास करून जो पहिला आहे तो महत्त्वाचा आहे. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कुणाची नियुक्ती भारताचे नवे नौदल प्रमुख म्हणून करण्यात आली? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, दिनेश कुमार त्रिपाठी. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. 25वे नौदल प्रमुख होते आर हरिकुमार. हे सेवानिवृत्त होणार आहेत 30 एप्रिल 2024ला आणि यांच्या जागी दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती होणार आहे आणि हे 26वे नौदल प्रमुख असतील. भारताचे नवे नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी आणि हे 4 जानेवारी 2024ला नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्त झाले होते. यांच्यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. नुकताच भारताचे नवे नौदल प्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर दिनेश कुमार त्रिपाठी. भारताचे नवे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हे कितवे नौदल प्रमुख असतील? तर 26वे. असे 2 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या देशात मुलींच्या 13व्या युरोपियन गणितीय ऑलिम्पियाड 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, जॉर्जिया. या स्पर्धेबद्दलची अधिक माहिती बघा. मुलींची युरोपियन गणितीय ऑलिम्पियाड 2024 स्पर्धा याची आवृत्ती आहे 13वी आणि ठिकाण बघा, जरा अवघड नाव आहे पण महत्त्वाचं आहे. तस्काल टुबो, जे की जॉर्जियामध्ये आहे, तेथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती दिनांक 11 ते 17 एप्रिल 2024. यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. मुलींची युरोपियन गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धा याची आवृत्ती किती होती? तर 13वी. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की ही स्पर्धा आयोजित कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती? ते ठिकाणाचं नाव खूप अवघड आहे, लक्षात ठेवा. पण तुम्ही ते नाव देण्यापेक्षा तुम्हाला देशच विचारतील. आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. नुकताच भारताने कर चुकवेगिरी टाळण्यासाठी कोणत्या देशाबरोबर नवीन कर दुरुस्ती प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, मॉरिशस. मागील व्हिडिओमध्ये जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. कालचा प्रश्न होता, नुकताच कुणाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर सी, अमिताभ बच्चन. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले आयुष रुग्णालय कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.